बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा फास आवळला. सीआयडी कडून पत्नीची कसून चौकशी. पवनचक्की प्रकल्पावरून होणारे वाद थांबवण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर. पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन. तिसरी मुलगी झाल्यानं पतीनं पेट्रोल टाकून पत्नीला पेटवलं. परभणीत थरकाप उडवणारी घटना. पुण्यात विटी कवडे रोडवर झालेल्या गॅस स्फोटाचं सीसीटीव्ही समोर. 3 जण जखमी, एकाचा मृत्यू. डोंबिवलीत खोदकाम करताना कोसळलं झाड. सुभाष रोड परिसरातील घटना. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. घाटकोपर येथे कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती. टेम्पोनं 5 जणांना धडकलं. एका महिलेचा जागीच मृत्यू. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे गेल्या 3 दिवसांपासून नॉट रिचेबल. मनासारखं खातं न मिळाल्यानं भरणेंनी पदभार न स्वीकारल्याची चर्चा. नाशिक शहरात आज पंपिंग स्टेशन दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची प्रशासनाची सूचना. काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी. रस्त्यावर सर्वत्र बर्फ साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत. तर बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक गुलमर्गमध्ये दाखल. इंदूरच्या साई भक्ताकडून साईंना 200 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट दान. 14 लाख रुपये किमतीच्या मुकुटाची साम टीव्हीवर झलक.